सध्या सोशल मीडियाद्वारे अनेक बातम्या आपल्याला पाहायला मिळतात। तर नुकतेच IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे पद धोक्यात असल्याची बातमी दर्शवली जाते। तर काय आहे संपूर्ण बातमी हे आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पूजा खेडकर ही 2023 या बॅच मधील IAS अधिकारी आहे। जून महिन्यामध्ये त्यांची ट्रेनी ऑफिसर म्हणून पुण्यामध्ये निवड करण्यात आली, परंतु काही वादामुळे यांची बदली वाशिम जिल्ह्यात करण्यात आली। या दरम्यान पूजा खेडकर यांचे अपंगत्व प्रमाणपत्र खोटे असल्याची बातमी समोर येत आहे व पूजा खेडकर यांना खोट्या प्रमाणपत्रावर नियुक्ती कुणी दिली आणि यामागे हात कुणाचा आहे अशा चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या। ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर या अपंग असलेले प्रमाणपत्र दाखवून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाल्या असल्याचे सांगण्यात येत आहे। त्यामुळे यांच्या पदावर गदा येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। पूजा खेडकर यांनी दूरदृष्टी दोष असल्याचे प्रमाणपत्र दाखवून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाल्या असल्याची माहिती आहे। आयोगाच्या निवड समितीने पूजा खेडकर यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात तब्बल 6 वेळा वैद्यकीय चाचणी करण्यासाठी बोलावले होते, परंतु त्यांनी जाण्यास टाळाटाळ केली। तर खोट्या प्रमाणपत्रावर त्यांनी पद मिळवलं असल्याचे बोलले जात आहे। मित्रांनो, पूजा खेडकर यांच्या प्रकरणावर तुमचे वैयक्तिक मत काय आहे हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।